पिंजरा पिंजरा रे. काय ऐकलं तो तुम्ही आनंदी बद्दल? काय ती एक तर दिसायला फारच घाणेरडी आहे म्हणे आणि फारच चालू आहे. एक नंबरची फ्लर्ट आहे. हे नारायणीच्या वडिलांना जाम गोळात घेऊन ठेवलाय तिने. आणि तो वीरचा काय तू फार बिंडो काय वाटत? बिंड हो बिंडोकच आहे. मी ह्या गावात खूपच एकटा आहे शारदा. नारायणीचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. माझी प्लीज मदत करशील? मी करेन मदत तुम्हाला. फक्त तुम्ही काही गोष्टी आहे ना मला प्रश्न न विचारता ऐकला ना तर मी पोचवेन तुम्हाला नारायणी बरोबर. सगळं मान्य. तुम्हाला तुमचा फोन आहे ना बंद ठेवायला लागेल. निदान 2 दिवस तरी. हा का? असं काय करताय तुम्ही? आत्ताच सांगितलं ना तुम्हाला. प्रश्न नका विचारू. म्हणजे कसं आहे ना अक्कांनी तुमचा नंबर पोलिसांकडे दिलाय. म्हणजे बघा ना पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणजे ना नारायणी ना मूल आणि पैसे तर नाहीच मिळणार ना. पण माझा नंबर पोलिसात गेलाच कसा? नारायणीच्या फोन मधनं घेतला ना त्यांनी नंबर. आणि कोणाला हे कळलं ना की तुम्ही इथे आहात तर तुमच्या जीवाला धोका आहे. हो हो बरोबरच बोलतीये ती. नारायणीनेच नाही का आपल्याला सांगितलं होतं की जर ओजस या गावात आला आणि त्यांनी फोन बंद ठेवला तरच तो सुरक्षित राहू शकतो. म्हणजे हो ना. पण मग आपला कॉन्टॅक्ट कसा होणार? आपला हा तुमच्याकडे माझा आमचा नंबर आहे ना. मग जेव्हा तुम्हाला मला फोन करायचा असेल ना तर तुम्ही कुठनं तरी बाहेर करा. आणि जेव्हा आम्हाला तुम्हाला फोन करायचा असेल ना तर आपण हा आम्ही इथे करू ना. काय हे चांदणी इथे करतो आम्ही फोन तुम्हाला. वा चांगलाच आहे प्लॅन. मग काय मी लगेच फोन बंद करून टाकतो. नाही बघ. आणि मी सांगितल्याशिवाय तुम्ही फोन चालू नका करू. हा नाहीतर तू सांगशील तसंच मी करीन. मला नारायणीशी लग्न करायचंय. मला मदत करशील ना? चाय. अरे हे काय अचानक का आला? चाय आणलाय साहेब. चहा ते चहा कोणी मागवला होता? ना कोणी मागवायची वाटच पाहत नाही ना. पाहुणे आले चहा आला. हॉटेलकडून फुकट. फुकट? काट. पाहिला हे बरं आहे. फुकट ते पौष्टिक. तुम्ही पण घ्या. नाही मला नको चहा. मला काय आहे ते फुकटचं काहीच पचत नाही. वाह करेक्ट आहे तुमचं. आपल्यात बरंच साम्य दिसतंय. मी विकतचा चहा पित नाही. शारदा आपण आता दोघांनीच कधी भेटायचं? मी बरोबर आले तर चालेल ना? हो हो चालेल की. पण आम्ही दोघंच जर भेटलो तर बोलता येईल आपल्याला. मी करते ना तुम्हाला फोन. हा आता
येऊयात आपण. हो. हां. आणि हो, तुम्ही तुमचा फोन बंद ठेवला ना? हो हा, तो बंद ठेवा, म्हणजे थोडं विसरू नका. हो, नाही मी नाही विसरणार. आणि मी जेव्हा फोन करेन तेव्हा तूही उचल. इथे खूप एकटा पडलोय ग मी. हो, येतो आम्ही. हो. बाय बाय. मग अजून काय काय फुकट मिळतं तुमच्या हॉटेलात? काय काय पाहिजे तुम्हाला? बोला ना, सगळं काय. तू आता या मुलींसमोर वेगळ्या आवाजात बोलत होता का रे? नाही नाही. हो, ते मुद्दामच केलं, ते मुद्दामच केलं. म्हणजे काय, थोडं समजून घ्या ना. मुद्दामच केलं. लाईन मारत होतास का काय दोघींवर? लाईन त्यांच्यावर? छे छे, काहीतरी काय लाईन मारतो का? दोघी सेक्सी आहेत की काय? हा? नाही, हे आपलं इथे डास. डास काय आहे, आमच्या कस्टमरला डासाने त्रास दिलेला आम्हाला चालत नाही ना. बघा इथे, ही जी आहे. मला एक सांग, आत्ता दारू मिळेल का रे? हा? दारू दारू मिळेल ना, मिळेल. तुम्ही फक्त बोला, आणतो. रात्री आणतो. बर, पण भरपूर आण. भरपूर आणतो. हा, भरपूर आणतो. चा आणि दार लावून घे. हा. नाव काय तुझं? मारुती. चला, काय झालं? नाही, काही नाही. जा, दार लाव. हा, मारुती. चक्रमच आहे, झिपऱ्या, फुकट्या. चाय. म्हणजे आजपर्यंत ना गजाला बघून मी फक्त रागवले किंवा चिडचिड केलीये, पण आज मी पहिल्यांदा त्याला बघून एवढी हसले. कधी कधी ना तुमचा तात्या पण असा कॉमेडीच असतो. तुमचे सासरे आहेत ना, ते चुकलं माझं. ते अगं, भाऊजींना बघून मला माझा हसूच आवरता नाही आला. बरं झालं त्या झिपऱ्याचं लक्ष नव्हतं आपल्याकडे. पण वहिनी, तुम्हाला सांगू का, गजाना शाळेत असल्यापासूनच असा आहे. म्हणजे थोडासा विलन, थोडासा कॉमेडी. एकदा ना आम्हाला बाईंनी आईवर निबंध लिहायला सांगितला होता, आणि हा बिंडो तात्यांवर निबंध लिहून आला. तात्यांवर? हो ना, त्यांनी लिहिलं होतं, तात्या आमच्या गावातले प्रसिद्ध तरुण आहेत. आणि कोंबड्याला जसा तुरा असतो ना, तसा आमच्या तात्यांना तुरा आहे. अजून सांग, एकदम झाक वाटतं ऐकायला. अजून आहे ना, त्यांनी लिहिलं होतं, तात्या सकाळी घरातनं बाहेर निघताना सरळ बाहेर जातात, आणि रात्री घरात येताना वाकडे तिकडे येतात. आणि अजून एक बहिणी, त्यांनी लिहिलं होतं, आमच्या घरात नारकर नावाचा एक माणूस रोज येतो, आणि आपले तात्या त्यांना अधून मधून मारतात. आज रात्री रडणार भेटतं. अहो वहिनी, असं काय बोलताय?
आपण असंच काहीतरी बोलून जातो आणि मग वास्तू तथास्तू म्हणते. हो का? पण जाऊ दे, हा रस्ताच आहे ना. काय वहिनी, पण खरं सांगू का वहिनी, गजा तसा बरा आहे. म्हणजे थोडस चांगला वागला ना तो तर तेवढा काही वाईट नाहीये. कोणालाही आवडेल असा आहे. काय झालं वहिनी? काही नाही. निघायचं आपण? हो. वहिनी, त्या ओजसला तुम्ही एकट्या अजिबात भेटू नका. हे बघा, माझा नंबर गजाकडे आणि वीरदादाकडे आहे. काहीही वाटलं तरी तुम्ही मला फोन करा, मी अगदी लगेच येईन. आपलं काम कसं एकदम भारी असतं. बरं चल, मी येते आता. पण सुपी, तू कुणाला सांगणार नाहीस ना? वहिनी, तुम्ही काळजीच सोडा. येते मी. सावकाश आहे. चाय. मम्मा, ग या सगळ्यांचं काय चाललंय मला काही कळत नाहीये. वीर सतत माझी रखवाली करतो आणि मला नाही आवडत आहे ते. गजा सुद्धा मगाशी मूर्खासारखा माझ्या खोलीत बसला होता. का मला एकटीला सोडत नाहीये ते? अगं बच्चा, त्या सगळ्यांना तुझ्या तब्येतीची काळजी वाटतेय म्हणून तुझ्यावरती लक्ष ठेवतायत, बाकी काही नाही. मम्मा, हे मला सगळं मान्य आहे, पण एक मिनिट सुद्धा मला सोडत नाहीयेत. मला एकटीला बसायचंय ग. नाही नारा, मी तुला अजिबात एकटीला सोडणार नाही. मम्मा, बघितलंस कसं करतोय हा? नारायणी, तुझ्या होणाऱ्या बाळाचं महत्व वीरला कळलंय म्हणून तो तुझी काळजी घेतोय. उगाचच त्याच्यावरती चिडचिड करू नकोस. आणि हे बघ, आज तुझ्या बाबांशी बोलून मी गोरखला वाड्याबाहेर काढायची सोय करणार आहे. असं झालं तर खूपच बरं होईल मम्मा. आणि ऐक, या बघा, गजा आला ना की शांतपणे बोला त्याच्याशी. हा, मी त्याच्याशी बोलत असताना मध्ये कोणी बोललं तर खलास. कारण मी चांगलंय तर चांगलंय, नाही तर माझ्यासारखा मीच आहे. आणि मी माणूस मोठा नीच आहे हे सांगायचंय तुम्हाला. गजा आपल्या पोटचा पोरगा आहे, लक्षात ठेवा. म्हणूनच त्याच्या या गुन्ह्याला माफी नाही. अहो, काय करताय हे? सोडा त्याला. अहो, नका हात करू. हात तोंडाशी आलेला पोर आहे ते. अरे गं. अहो, अहो, सोडा त्याला. सोडा. ईर, ईर. हॅलो, हॅलो, हा गुरु काका. हीर, लवकर चल खाली. हे गजाचा जीव घेतील नाही तर. अरे, ते नारकरनं म्हणा आनंदीला आणि गजाला चांदणी लॉज मध्ये एकत्र पाहिलंय. चल लवकर चल. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. तसं नाहीये ग मम्मा. हीर, लवकर चल खाली. हे गजाचा जीव घेतील नाही तर. अरे, ते नारकरनं म्हणा आनंदीला आणि गजाला चांदणी लॉज मध्ये एकत्र पाहिलंय. चल लवकर चल. अरे ईर, विचार कसला करतो? चल लवकर.
नारायणी, अगं ललिता गजा आणि त्या पोरीबद्दल काय बोलत होती? मम्मा, अगं आजपर्यंत आम्हाला फक्त संशय होता की गजाचं आणि आनंदीचं लफडं सुरू आहे म्हणून, पण आज खऱ्या अर्थाने आपल्याला खजाना हाती लागलाय. म्हणजे अगं म्हणजे नारकरने गजाला आणि आनंदीला चांदनी लॉज मध्ये एकत्र पाहिलं. बरं झालं. आता तू बघच नारायणी, त्या पोरीला तुझ्या घरातून आणि मग गावातून मी बाहेर कशी काढते तू बघच. ओजसला फोन करण्याची करेक्ट संधी आहे. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. नेमका कामाच्या वेळी ना याचा फोन बंद असतो. शे, तात्या सोडा त्याला. तात्या बस झालं. काय करताय तात्या? तात्या सोडा. तात्या, शांत व्हा तुम्ही. तात्या बसा प्लीज. तात्या प्लीज बसा. काय करताय? जीव घालणार आहात का त्याचा? चुकलं माझं चुकलं. माझ्या कानावर आलं होतं तर मीच काना डोळा केला. पण आता या दोघांपैकी कोणाचा तरी मी जीव घेणार. तात्या मी बोलतो ना त्याच्याशी. गजा तुझ्या खोलीत जा. खोलीत काय विचार त्याला किती दिस फेरत चालले ती म्हणून. पण अजून कुठं शेण खाल्लं दोघांनी म्हणून विचारा त्याला. नाही तात्या मी बोलतो ना त्याच्याशी, सगळं विचारतो. पण हे गजा जा ना तुझ्या खोलीत. कळत नाही का? जा प्लीज. मला वाटलं बावळट आहे पोर, पण हलकटपणाच्या बाबतीत माझा सुद्धा बाप निघाले. हे बघा तात्या, आपली काहीतरी गल्लत होतीये. म्हणजे नारकरांनी दुसराच कोणाला तरी पाहिलं असेल. नाही हो, मी खरंच सांगतोय, मी माझ्या या डोळ्यानं बघितलंय. नारकर, तुमची काहीतरी गडबड होतीये. हे बघा, गजाला मी माझ्या कामासाठी बाहेर पाठवलं होतं आणि आनंदीने पण त्या लाच सोडलेली नाहीये की नारकरांनी त्या दोघांना पाहिलं असं त्यांचं म्हणणं आहे ना. आपण त्या दोघांनाही विचारूयात ना. कशावरून ते दोघं खरं बोलतील? हे बघा, खात्री पटल्याशिवाय आरोप करणं चुकीचं आहे. ठीक आहे, नारकर तुम्हाला खात्रीने नक्की ते दोघेच होते म्हणून? अहो आई, शपथ घेऊन सांगतो मी. घे, आणखी काय पुरावा हवाय तुला? नारायणी, तू या सगळ्यात का पडतीयस? आई, हिला वर घेऊन जा. का? मी सुद्धा या घरातलीच आहे. हा, असा माझा दीर आणि ती तशी माझी बहीण. ह्या दोघांचे कारनामे बघितल्यानंतर ना माझी सुद्धा बदनामी होणार आहे, कळलं का? नारायणी, तुला कळत नाहीये का? वर जा ना. तू प्रेग्नेंट असं विसरतेस का कधी कधी? तू वर जा ना, कळत नाही? चिरंजीव, आवाज जरा कमी करा तुमचा. काय चुकलं तिचं? तात्या, याला ना नको त्या माणसांची बाजू घ्यायची सवयच आहे. तुमचा नारकरांवर विश्वास नसेल ना तर त्या चांदनी लॉजच्या मालकाला बोलवा. त्या लॉजचा मॅनेजर आला तर सगळंच भांड फुटेल. काय करू? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. नारायणी, तू आई, तुला कळत नाही का मी काय बोलतोय ते? वर घेऊन जा ना हिला. मी जाणार नाही. नारायणी, शेवटचं सांगतोय, वर जा. नारायणी, चल चल वर चल. चल बाळा, वर चल. हे बघा वीर साहेब, तुमचं चिडणं स्वाभाविक आहे, पण मी खरंच सांगतो, ते गजू शेठ आणि आनंदी वहिनीच होत्या. तुम्हाला माझं म्हणणं जर खोटं वाटत असेल ना तर तुम्ही त्या चांदनी लॉजच्या मालकाला विचारा. हो, मी खरंच सांगते तुम्हाला. त्यांनी बघा हे काळ आहे आणि हसत्या जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि हो, गळ्यात मंगळसूत्र पण नव्हतं आणि कपाळाला टिकली पण नव्हती.
अंजू, माझी भाषा लय बेकार आहे. तुम्ही तुमच्या भाषेत समजावा हिला. आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं म्हणावं. आणि चालायला लागायचं म्हणजे चालायला लागायचं. पिंजरा